पहले से और ओके. सो व्हॉट आय वॉज सेइंग टू यू, इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट. काय पाहत होतो आपण, पहा इंटरनॅशनल सिस्टीम SI, त्याला काय म्हणूया त्याच्यामुळे SI इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट. तर वेट अँड मेजरमेंटची एक कॉन्फरन्स झाली होती, याच्या आधी एक मेट्रिक सिस्टीम म्हणून होती. पहिलं मेट्रिक सिस्टीम नंतर आली ही नवीन सिस्टीम आहे आता SI युनिट. याला काय म्हणावं, ॲडव्हान्स्ड मेट्रिक सिस्टीम, दॅट इज इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट. इट वॉज इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ कोणती आहे, युनिट. तर यानुसार या सिस्टीमनुसार 7 फंडामेंटल युनिट आहेत. देर आर द 7 फंडामेंटल युनिट, बेसिक युनिट्स. सात बेसिक युनिट आहेत. हे फिजिक्सला पण आहे, परत रिपीट व्हायला पहा. तर कोणकोणते आहेत युनिट, फर्स्ट ऑफ ऑल आपण पाहूत युनिट अँड इट्स सिम्बॉल अँड इट्स SI युनिट अँड इट्स सिम्बॉल. तर पहिलं पाहूत आपण युनिट और प्रॉपर्टी, विच आर द 7 फंडामेंटल युनिट्स और द प्रॉपर्टीज. विल सी वन बाय वन. फर्स्ट वन इज मास. ओके. त्यानंतर काय असतो, लेंथ. ओके, मास, लेंथ, टाइम. और लेंथ पहिलं कोणतं आहे, लेंथ खालीवर काय होत नाही, LMT टेला, LMT, लेंथ, मास, टाइम. ठीक आहे. तर 7 फंडामेंटल युनिट आहेत. हाऊ मेनी फंडामेंटल युनिट्स आर देअर, 7 फंडामेंटल युनिट्स. सो नाउ ऑल these 7 fundamental units are length, mass, time, thermodynamic, temperature. थर्मोडायनामिक काय असतो, टेम्परेचर. लेंथ, मास, टाइम, थर्मोडायनामिक, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट. त्यानंतर काय असते, इलेक्ट्रिक करंट. हे झाले 1 2 3 4 5 झालेत बघा. त्यानंतर अमाऊंट ऑफ सबस्टन्स, कोणत्याही पदार्थाची अमाऊंट ऑफ सबस्टन्स. आणि लास्ट आहे ल्युमिनस ऑफ इंटेन्सिटी. ल्युमिनस असतो, ल्युमिनस ऑफ कोणाचा, इंटेन्सिटीचा. इंटेन्सिटी, तीव्रता, प्रकाशाची तीव्रता, दॅट इज कॉल्ड ॲज ल्युमिनस ऑफ इंटेन्सिटी. अमाऊंट ऑफ सबस्टन्स, इलेक्ट्रिक करंट. सो ऑल दीज आर 7 फंडामेंटल युनिट्स. फंडामेंटल युनिट्स किती आहेत हे आता, 7. कोणकोणते, 1 2 3 4 5 6 7. हे परत लिहितो पहा मी वन बाय वन. देर आर द 7 फंडामेंटल युनिट्स अकॉर्डिंग टू SI युनिट. सात फंडामेंटल युनिट परत पहा. प्रॉपर्टी, याची काय पाहतो आपण, सिम्बॉल. आणि याचा SI युनिट आणि याचा पण सिम्बॉल. इट इज कॉल्ड ॲज चिन्ह. सिम्बॉल म्हणजे काय, चिन्ह. ओके. तर पहिली प्रॉपर्टी कोणती असते, लेंथ, LMT टेला. L म्हणजे काय म्हणा, लेंथ. सेकंड LM म्हणजे काय, मास. LMT टेला असं लक्षात ठेवाय, LMT टेला, राईट. लेंथ, मास. तिसरा थर्मोडायनामिक, टेम्परेचर. तिसरा कोणता, थर्मोडायनामिक. हा एक धडा आहे नंतर आपल्याला 12वीला. थर्मोडायनामिक म्हणजे उष्णता, थर्मोडायनामिक म्हणजे उष्णता. थर्मोडायनामिक, टेम्परेचर. ओके. त्यानंतर चौथा आहे LMT. अजून एक आहे टाइम. टेम्परेचर आणि काय, टाइम. खालीवर काय होत नाही, टाइम. पाचवा आहे त्यानंतर इलेक्ट्रिक करंट. ई म्हणजे काय, इलेक्ट्रिक करंट. ओके. त्यानंतर अमाऊंट ऑफ सबस्टन्स अँड ल्युमिनस ऑफ इंटेन्सिटी. अमाऊंट ऑफ कोणाचा पहा, सबस्टन्स. अमाऊंट ऑफ व्हॉट, सबस्टन्स. सातवी आहे ल्युमिनस ऑफ इंटेन्सिटी. ल्युमिनस ऑफ कोणाची, इंटेन्सिटी. तीव्रता. ल्युमिनस, चमक. एक एक सांगतो परत. लेंथ, लांबी. मास, वस्तुमान. थर्मोडायनामिक, टेम्परेचर म्हणजे जे आपण मेजर करतो, तापमान, टेम्परेचर. टाइम
माहीत आहे तुम्हाला, टाईम वेळ. इलेक्ट्रिक करंट विद्युतधारा. अमाऊंट ऑफ सबस्टन्स पदार्थाची प्रमाण, अमाऊंट पदार्थाचं. अमाऊंट ल्युमिनस ऑफ इंटेन्सिटी. ल्युमिनस म्हणजे चमकणे, प्रकाश, लाईट. जसं काजवा चमकतो, रात्री बघितला तुम्ही काजवा. रेडियम पण काय होते, चमकते, त्याच्यातून रेडिएशन बाहेर पडतात. त्याची इंटेन्सिटी, त्याला काय म्हणूया आपण, इंटेन्सिटी. याचे सगळ्यांचे सिम्बॉल पाहूत. लेंथचा काय सिम्बॉल, इट इज मास इज यम. ओके, मास काय असतो, यम. थर्मोडायनामिक टेम्परेचर काय असतो, लेंथ स्मॉल एल. थर्मोडायनामिक टेम्परेचर बघा, लक्ष द्या, टेम्परेचर कॅपिटल टी केव्हा आहे आणि टाईमला स्मॉल टी. टाईम असेल स्मॉल टी असेल, टेम्परेचर असेल कॅपिटल टी असतो. इलेक्ट्रिक करंट आय. इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय असते, आय. अमाऊंट ऑफ सबस्टन्स पदार्थाचा अमाऊंट काय असतो, एन. इट इज डिनोटेड बाय एन. नंबर ऑफ मोल असतात हे एन. कशाने डिनोट करतात, एन ने. करंट आय, टाइम टी, टेम्परेचर टी, कॅपिटल टी, मास एम, लेंथ एल. लेंथ, मास, टेम्परेचर, टाइम, इलेक्ट्रिक करंट आय, अमाऊंट ऑफ सबस्टन्स एन, ल्युमिनस ऑफ इंटेन्सिटी आय. हे पण आय, परंतु काय याला असेल, व्ही. व्ही व्हिलॉसिटी, दॅट इज ल्युमिनस ऑफ काय आहे, इंटेन्सिटी. ल्युमिनस ऑफ काय म्हणू याला, इंटेन्सिटी, तीव्रता. आता याची आपण एसआय युनिट पाहूत. एसआय युनिट आणि परत याचा सिम्बॉल पाहूत. या सगळ्यांची एसआय युनिट व सर्वांचा चिन्ह काय आहे ते पाहूत आता वन बाय वन. एसआय युनिट हे चिन्ह महत्त्वाचे आहेत. हा शेवटचा, इट इज इम्पॉर्टंट. ओके, शेवटचा जो कॉलम आहे, दॅट कॉलम इज इम्पॉर्टंट. लेंथ काल आपण पाहिलं होतं, फिजिकल प्रॉपर्टी. लेंथ इज मेजर्ड इन, लेंथला कशामध्ये मेजर करतात, लेंथ इज मेजर्ड इन मीटर. लेंथ इज मेजर्ड इन मीटर. मास इज मेजर्ड इन किलोग्राम. मास इज मेजर्ड इन किलोग्राम. टेम्परेचर इज मेजर्ड इन, काल सांगितलं होतं मी, एसआय युनिट ऑफ टेम्परेचर. व्हॉट इज एसआय युनिट ऑफ टेम्परेचर, केल्विन. काय म्हणायचं याला, केल्विन. टाइम, व्हॉट इज एसआय युनिट ऑफ टाइम, सेकंड. टाइमची एसआय युनिट काय असते, सेकंद. इलेक्ट्रिक करंट काय असतो, व्हॉट इज इलेक्ट्रिक करंट, आय. एम्पियर, इलेक्ट्रिक करंटचा एसआय युनिट इज एम्पियर. ओके. अमाऊंट ऑफ सबस्टन्सचा परत एसआय युनिट. एसआय युनिट अमाऊंट ऑफ सबस्टन्स, मोल्स. मोल काय म्हणतात, मोल. हे पुढे येणार आहे या धड्यामध्ये, हे जशाला तसं पाठ करा. मोल म्हणजे काय असतात ते पाहूत आपण. ल्युमिनस ऑफ इंटेन्सिटी, द सिम्बॉल इज कॅन्डेला. काय सिम्बॉल असेल याचा, कॅन्डेला. मीटरचा सिम्बॉल एम. किलोग्रॅम, केजी. केल्विन, कॅपिटल के. सेकंड, स्मॉल एस. एम्पियर काय असतो, एम्पियर अमाऊंट ऑफ करंट आय, बट एम्पियर इज, व्हॉट इज एम्पियर, मोल काय असतो, मोलच असतो. ओके. करंट कशात मोजतो आपण, एम्पियर ए. एम्पियर इज डिनोटेड बाय व्हॉट, कॅपिटल ए, एम्पियर. व्होल्ट पण असतात, एम्पियर पण असतात. मोल, त्यानंतर काय झालं, हे मोल काय असतो, मोल इज मोल. कॅन्डेला इज डिनोटेड बाय सीडी. कॅन्डेला काय असतो, सीडी, कॅन्डेला. तर हे झाले एसआय युनिट. याला सगळ्यांना काय म्हणायचे, एसआय युनिट. लेंथ, दॅट इज मीटर, एम, किलोग्रॅम, केजी, केल्विन, के. सेकंड, एस, एम्पियर, ए, मोल, MOL, मोल. कॅन्डेला, सीडी. समजले. 7 फंडामेंटल प्रॉपर्टी म्हणायची यांना. हे कोणते आहेत प्रॉपर्टी, फंडामेंटल प्रॉपर्टी.
समजलं? यस, ओके. हां, ठीक आहे. तर यांना फंडामेंटल युनिट म्हणायचे. दे आर कॉल्ड ॲज फंडामेंटल युनिट. का फंडामेंटल म्हणतात? खूप युनिट अजून आपल्याला डिराईव्ह करता येतात, याच्यापासून डिराईव्ह करता येतात, बनवता येतात. हे सगळे फंडामेंटल युनिट आहेत. याच्यापासून जे युनिट बनवता येतात त्यांना म्हणायचं डिराईव्हड युनिट. याच्यापासून आपल्याला डिराईव्ह करता येते. याच्यापासून जे युनिट डिराईव्ह करतात, बनवता येते, त्याला काय म्हणायचं? डिराईव्हड युनिट. डिराईव्हड युनिट मीन्स the units which are derived from 7 fundamental units. The units which are derived from, which are what? Derived from 7 fundamental unit. किती फंडामेंटल युनिट आहेत? 7 fundamental unit is called as derived unit. The units which are derived from 7 fundamental units are called as डिराइव्ड युनिट. एक एक्झाम्पल सांगतो मी, व्हॉल्यूम. एक एक्झाम्पल पहा, व्हॉल्यूम. आपण काल पाहिलं होतं व्हॉल्यूमची एस आय युनिट काय असते व्हॉल्यूमची? मीटर क्यूब. म्हणजे हे आपण डिराईव्ह करतो लेंथ. फंडामेंटल युनिट कोणती आहे? लेंथ. लेंथपासून डिराईव्ह झाली, बरोबर आहे. ही कोणती नवीन युनिट नाही, जुनीच युनिट आहे व्हॉल्यूम. डेन्सिटी असंच म्हटलं होतं आपण. Density. Density means what? Density is the mass upon volume. Okay, mass, that is density. Mass काय असतो? युनिट किलोग्रॅम. मास अपॉन व्हॉल्यूम. व्हॉल्यूमचा युनिट आताच पाहिला आपण, मीटर पर क्यूब. किलोग्रॅम मीटर पर क्यूब. डेन्सिटी अपॉन व्हॉल्यूम. स्पीड, त्यानंतर स्पीड आहे, एक्सेलरेशन आहे, व्हेलॉसिटी आहे. बरेच फिजिक्सचे आहेत. मग हे नंतर फिजिक्सचे आपल्याला जे की आपल्याला याच्यामध्ये स्पीकर सुरू करू नका, आपल्याला स्पीकर सुरू करू नको आणि स्पीकर सुरू करून इकडे ठीक आहे. तर हे काय आहे? फंडामेंटल युनिट पासून बनलेले, काय म्हणावं याला? फंडामेंटल युनिट पासून बनलेले कोणते युनिट आहेत हे? फंडामेंटल युनिट पासून बनलेले कोणते युनिट आहेत? कोणते युनिट? डिराइव्हड युनिट म्हणायचे याला. कोणते युनिट आहे ते? डिराइव्हड युनिट. कशापासून बनले? फंडामेंटल युनिट पासून बनले. ओके, कशापासून बनले? फंडामेंटल युनिट पासून जे बनतात, झालं का? त्यांना काय म्हणायचे? डिराइव्हड युनिट. बघा बघ दवाखाना. डिराइव्हड युनिट पासून जे युनिट बनतात, चला दिसते क्लिअर? त्याला काय म्हणायचे? फंडामेंटल युनिट पासून जे युनिट बनतात, दे आर कॉल्ड ॲज व्हॉट? डिराइव्हड युनिट. काय म्हणायचे यांना? डिराइव्हड युनिट. ओके. आता आपण पाहूत काही लॉज आहेत. सगळं युनिट बद्दल झालं सगळं. आता काय पाहूत आपण? काही लॉज आहेत, लॉस. ओके. We'll see now some laws of chemical combination. Laws of chemical combination. The next point, the laws of chemical combination. Laws of काय म्हणावं सांगा? chemical combination. chemical काय? combination. यांची आपण काय पाहू? laws. Okay. There are some laws of chemical combination. Laws of काय बघा लक्ष द्या इकडे. Laws of काय आहेत? Chemical combination. म्हणजे जेव्हा इलेमेंट कंबाईन होतात, आपण काय म्हटलो होतो मागे? इलेमेंट कंबाईन होऊन त्यापासून काय बनत असतो? कंपाऊंड्स. मीन्स द इलेमेंट कंबाईन टू फॉर्म द कंपाऊंड्स. इलेमेंट कंबाईन. पहा परत लक्ष द्या इकडे मी काय म्हणतो. इलेमेंट्स कंबाईन. कोण कंबाईन? इलेमेंट्स. इलेमेंट्स कंबाईन टू फॉर्म काय फॉर्म करतो? कंपाऊंड्स. ओके. पहा लक्ष द्या परत काय म्हणतो मी. इलेमेंट्स कंबाईन टू फॉर्म काय फॉर्म करतो? कंपाऊंड्स.
कंबाईन, काय म्हणालो हा शब्द लक्ष द्या इकडं, कंबाईन. हे सोपं वाटते असं, इतकं सोपं नाही. इलेमेंट्स कंबाईन टू फॉर्म व्हॉट दे फॉर्म, कंपाऊंड्स कंबाईन, म्हणून याला काय म्हणालो आपण, कॉम्बिनेशन. तुम्हाला माहिती आहे आता, इलेमेंट कंबाईन होऊन काय करतात, इलेमेंट कंबाईन होऊन काय करतात, कंपाऊंड बनवतात, बरोबर आहे. इलेमेंट कंबाईन होऊन काय करतात, कंपाऊंड्स बनवतात. ओके, इलेमेंट्स कंबाईन टू फॉर्म व्हॉट दे फॉर्म, कंपाऊंड्स. ठीक आहे, इलेमेंट्स कंबाईन टू फॉर्म कंपाऊंड्स. हे प्रोसेस गव्हर्न केलं जातं बाय 5 लॉज. दिस प्रोसेस इज गव्हर्न बाय, दिस प्रोसेस इज गव्हर्न बाय 5 बेसिक लॉज. 5 बेसिक काय आहेत, लॉज आहेत. तर ते आपण 5 बेसिक लॉज पाहूया वन बाय वन. इलेमेंट कंबाईन टू फॉर्म द कंपाऊंड्स, इट इज गव्हर्न बाय 5 बेसिक लॉज. पहिला लॉ पाहूत आता, 5 बेसिक लॉज आहेत, त्यापैकी पहिला लॉ पाहूत आपण, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. द फर्स्ट लॉ वी विल सी नाउ, सी कोणता, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. द फर्स्ट लॉ काय आहे बघा, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. मास म्हणजे काय, वस्तुमान. कन्झर्वेशन, कन्झर्वेशन म्हणजे काय, अक्षय, याचा क्षय न होणे, अक्षय. मासचा अक्षय होत नाही, अक्षय म्हणजे ऱ्हास होत नाही, नष्ट होत नाही. अक्षय म्हणजे नष्ट, म्हणजे जेवढं मास आहे तेवढंच मास असतो, मास कधीही कमी होत नाही. तर हा ला जो आहे तो पुट फोर्थ केला होता, एक सायंटिस्ट होते, फ्रेंच सायंटिस्ट, द फ्रेंच सायंटिस्ट, द नेम ऑफ द फ्रेंच सायंटिस्ट दॅट इज अँटॉइने लावोझियर. अँटॉइने लावोझियर नावाचा सायंटिस्ट होता. या सायंटिस्टने काय केलं, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. जसं तुम्ही ऊर्जा अक्षयतेचा नियम पाहिला होता, तर हे वस्तुमान अक्षयतेचा नियम आहे. याला काय म्हणूया आपण, वस्तुमान अक्षयतेचा नियम. बेसिकली ध्यान द्या, जरी माहीत असलं मराठीत समजून घ्या आपल्या भाषेत. फ्रेंच सायंटिस्ट अँटॉइन लवेझियर, अँटॉइन लवाईझियर, काय म्हणायचं याला, लवाईझियर, लवाईझियर. ओके, अँटॉइन लवाईझियर, दिसते ना, क्लिअर दिसते. ओके, अँटॉइन लवेझियर फ्रेंचचे काय होते, सायंटिस्ट होते, फ्रेंच. काय नाव होते यांचं, अँटॉइन लवाईझियर. ही वॉज द फादर ऑफ मॉडर्न केमिस्ट्री. हे होते फादर, होते फादर ऑफ मॉडर्न केमिस्ट्री. कोण होता, अँटॉइन लवाईझियर. अँटॉइन लवाईझियर वॉज द फादर ऑफ मॉडर्न केमिस्ट्री, म्हणजे हा जनक होता, रसायनशास्त्राचा जनक, मॉडर्न केमिस्ट्रीचा जनक, रसायनशास्त्राचा जनक कोण होता, अँटॉइन लवाईझियर. याने बरेच एक्सपेरिमेंट परफॉर्म केले, बरेच प्रयोग परफॉर्म केले याने. ही परफॉर्म द एक्सपेरिमेंट. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. तर अँटॉइन लवाईझियर ही परफॉर्म्ड द एक्सपेरिमेंट. यांनी काय केले, बरेच प्रयोग परफॉर्म केले. ही परफॉर्म्ड द एक्सपेरिमेंट, बरेच प्रयोग काय केले, परफॉर्म केले. ही परफॉर्म्ड द एक्सपेरिमेंट ऑन बर्निंग ऑफ, याला कंबशन केले, बर्निंग केले, कंबशन. कोणत्याही वस्तूला जाळत बसले त्यानं. बघा प्रयोग कसे होते त्यावेळेचे. कोणती वस्तू दिसली की त्याला जाळलं त्यानं. फॉस्फरसला, मर्क्युरीला जाळलं, बर्न केलं. कोणाला आणि कोणाला बर्न केलं, बर्न फॉस्फरस अँड मर्क्युरी, फॉस्फोरस अँड मर्क्युरी. याला सगळ्याला काय करत बसले यानं, जाळत बसलं. कोणाला,
फॉस्फरस अँड मर्क्युरी इन एअर, कशामध्ये मात्र? इन एअरमध्ये. हव्यामध्ये जळते, सर्वांना माहीत आहे. हवा नसली जळते का? नाही जळते, ऑक्सिजन आवश्यक असतो. हवेमध्ये कोण असतो? ऑक्सिजन. ही बर्न द फॉस्फरस अँड मर्क्युरी बोथ, दोघाला काय केलं? जाळलं. फॉस्फरस आणि कोणाला? मर्क्युरीला जाळलं, बर्न केलं. मग त्याला काय आढळलं की यांचा वेट, वजन जो असतो, मास ज्याला आपण म्हणालो मास, तर याला वेट जो आहे तो इन्क्रीज झालेला दिसला. ही फाउंड द वेट ऑफ बोथ, दोघाचा, कोणाचा? फॉस्फरसचा आणि मर्क्युरीचा, Hg आणि हे काय? P, Hg, P. तर वेट ऑफ बोथ इज इन्क्रीज्ड, दोघांचा वेट काय झाला? इन्क्रीज झाला. द वेट ऑफ बोथ, पीचा आणि कोणाचा? Hgचा, पीचा व कोणाचा? Hgचा. द वेट ऑफ बोथ इन्क्रीज झाला, वाढला. वजन वाढला, तर त्यानं त्यावेळी काय केलं? कोण? अँटोनी लवेझियरने असं कन्क्लूड केलं की जेवढा वजन वाढायले तेवढा वजन कशामध्ये त्याला जाळलं? त्यानं एअरमध्ये. फॉस्फरसला आणि मर्क्युरीला कशामध्ये जाळलं? एअरमध्ये. तर वजन वाढला कोणाचा? फॉस्फरसचा आणि मर्क्युरीचा. तर हवेचा वजन काय झालं? कमी झालं. म्हणजे द वेट इन्क्रीज्ड. इकडे लक्ष द्या, मॅसेज ते तेवढे त्याच्यावर ध्यान देऊ नका. इकडे मॅसेज बिनकामाच करायला तुम्ही इकडे बघा. द वेट ऑफ कोणाचा? फॉस्फरस आणि कोण? मर्क्युरी. द वेट ऑफ फॉस्फरस, याला असं आढळलं या एक्सपेरिमेंटमध्ये, कोणाला? अँटोइन लवेझियरला असं आढळलं. कसा? की द वेट ऑफ फॉस्फरस अँड कोण? मर्क्युरी. लक्ष द्या, द वेट ऑफ फॉस्फरस अँड मर्क्युरी इन्क्रीज्ड ऑर वेट काय केलं यानं? गेन केलं. ओके, वेट जेवढा वाढवला, वजन वाढवते, गेन करतो आपण, आणि वजन घटते तसंच. ओके, द वेट ऑफ फॉस्फरस अँड Hg गेनड इज एक्झॅक्टली सेम असते, और इक्वल असते. एक्झॅक्टली सेम, एक्झॅक्टली. द वेट ऑफ फॉस्फरस अँड मर्क्युरी गेनड इज एक्झॅक्टली सेम ॲज द वेट ऑफ कोणाचा? एअर लॉस. हवा जेवढी वजन काय केली? लॉस केली, तेवढा फॉस्फरस आणि मर्क्युरीने वजन काय केला? गेन केला. गेन करणे, मिळवणे. गेन करणे म्हणजे काय करणे? मिळवणे, कमवणे. लॉस म्हणजे गमवणे. इट इज कॉल्ड ॲज गमवणे, कमवणे. एअरने वजन लॉस केला. मग याच्यावरून यानं काय सांगितलं? अशाच प्रकारे त्याने आणखीन एक प्रयोग केला. हायड्रोजनला बर्न केलं. हायड्रोजन इज बर्न. अशाच प्रकारे पहिलं काय केलं? बर्न. फॉस्फरस व मर्क्युरीला बर्न केलं. कशामध्ये? इन एअरमध्ये. अशाच प्रकारे हायड्रोजन इज बर्न. जस्ट लाईक दॅट सेम हायड्रोजनला बर्न केलं. हायड्रोजन इज बर्न इन, जेव्हा हायड्रोजनला बर्न केलं तर तो ऑक्सिजनला कंबाईन झाला. हायड्रोजन इज बर्न, इट कंबाईन विथ, बघा, कंबाईन विथ कोणासोबत झाला? आता ऑक्सिजन सोबत. लक्ष द्या, पॉईंट महत्त्वाचे आहेत. हायड्रोजनला बर्न केलं तर तो ऑक्सिजनशी कंबाईन झाला, आणि याचा इल्ड आणि याचा परिणाम काय झाला? व्हॉट फॉर्म? वॉटर इज फॉर्म. वॉटर इज काय झालं? फॉर्म झालं. राईट. तर जे वॉटर, पाणी फॉर्म झाला कशापासून? हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून. द वॉटर इज काय झालं? फॉर्मड. आता इथं हे दोन कोण? हायड्रोजन आणि कोण? ऑक्सिजन. हे काय झाले? आता कन्झ्युम झाले. द हायड्रोजन अँड ऑक्सिजन. द हायड्रोजन अँड ऑक्सिजन इज कन्झ्युम्ड. कन्झ्युम्ड म्हणजे संपले. कोण संपले? हायड्रोजन व ऑक्सिजन कन्झ्युम झाले, संपले. तर काय तयार झाला? वॉटर इज फॉर्मड. काहीतरी लॉस झाला तर काहीतरी गेन होतो. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. तसं याला काय म्हणूया? बघा, लॉस और गेन. कमवणे, पाना. गमवणे, खोना. तर यानं काय म्हटलं आता? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. यालाच काय म्हणा? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. लय महत्वाचं आहे. याच्यावरून स्टेटमेंट, हे एवढं महत्वाचं नसते, हे कळालं आता.
स्टेटमेंट सांगतो, लक्ष द्या आता. द स्टेटमेंट नाव, स्टेटमेंट यानं शेवटी असा म्हटला की द मास कॅन नायदर बी क्रिएटेड, इट इज स्टेटेड ॲज, परीक्षेला येते स्टेटमेंट, इट इज स्टेटेड ॲज मास कॅन नायदर बी क्रिएटेड, मास इज नायदर बी क्रिएटेड, नायदर बी क्रिएटेड, मास क्रिएट बी होत नाही, काय होत नाही, क्रिएट, क्रिएट म्हणजे काय करणे, तयार करणे, क्रिएट करणे. मास कधी तयार होत नाही किंवा कधी नष्ट बी होत नाही. मास इज नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड, नॉर काय, डिस्ट्रॉइड म्हणजे मास तयार बी होत नाही, मास नष्ट बी होत नाही, संपत नाही. इट इज कॉल्ड ॲज डिस्ट्रॉय म्हणजे काय होणे, नष्ट होणे. टोटल मास कॉन्स्टंट असतो, मास जो आहे तो तेवढाच असतो. जर हायड्रोजनने लॉस केला ऑक्सिजन बनला, बरोबर आहे ना. फॉस्फरस आणि मर्क्युरीने लॉस केला तर एअरचा वजन लॉस झाला आणि फॉस्फरस आणि मर्क्युरीचा वजन गेन झाला तर कोणाचा वजन काय होतो, लॉस होतो. म्हणजे रिॲक्टंट आणि काय असतो, प्रोडक्ट. ओके, याच्यात काय काय असतात, रिॲक्टंट आणि प्रोडक्ट. द वेट ऑफ रिॲक्टंट इज इक्वल टू वेट ऑफ कोणाचा असतो, प्रोडक्ट. वेट ऑफ रिॲक्टंट इज इक्वल टू, एखादी रिॲक्शन असते माहिती आहे तुम्हाला, रिॲक्शन कसं लिहितो आपण, रिॲक्टंट गिव्स प्रोडक्ट. पुढे खूप रिॲक्शन असणार आपल्याला, त्यावेळी हा लॉ ध्यानात असला पाहिजे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. यानं काय म्हटलं, वेट ऑफ रिॲक्टंट इज इक्वल टू वेट ऑफ प्रोडक्ट, वेट ऑफ रिॲक्टंट इज इक्वल टू वेट ऑफ प्रोडक्ट. हा पण महत्त्वाचा आहे, वेट ऑफ रिॲक्टंट इज इक्वल टू काय, वेट ऑफ प्रोडक्ट. मास इज नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड. हे पहिला लॉ झाला. 5 बेसिक लॉ म्हटले आपण. केमिकल कॉम्बिनेशनचे किती लॉज आहेत, 5 लॉज आहेत केमिकल कॉम्बिनेशनचे. त्यापैकी पहिला लॉ पाहिला आपण कोणता, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. काय आहे हा, मास इज नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड. ओके, दुसरा लॉ पाहूत आता. समजलं, पहिला लॉ समजला का, आलं लक्षात, यस और नो, ओके, आला समजला. हां, काय पहिला लॉ, मास इज नायदर बी क्रिएटेड आणि काय करता येत नाही, डिस्ट्रॉय भी करता येत नाही. ध्यान द्या, ओके ओके, वर्ग में क्लास में पाठ करो. हां, ध्यान द्या, वर्गातच पाठ करा, ओव्हर कॉन्फिडन्स करू नका. समजला म्हणून ओव्हर कॉन्फिडन्स करायचं नाही आणि एक्साइट व्हायचं नाही. डोंट बी एक्साइटेड, एक्साइट होऊ नका आणि वर्गातच पाठ करायच्या याच्यात राहा, वर्गातच पाठ करायचं. नेक्स्ट पाहू दुसरा लॉ ऑफ, पहिला झाला कन्झर्वेशन ऑफ मास, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. नेक्स्ट पाहू लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन. ओके, सेकंड लॉ नाउ वी विल सी. Second law, law of definite proportion, law of definite proportion. Okay, or it is also called as composition. Law of definite proportion. बघा आता दुसरा लॉ, इट वॉज पुट फोर्थ बाय फ्रेंच केमिस्ट. हे पण फ्रेंचचे केमिस्ट होते. इट वॉज पुट फोर्थ बाय, पहिला लॉ पाहिला होता आपण, कोण पुट फोर्थ केला होता, अँटॉइन लवॉइझियर. अँटॉइन लवॉइझियर तो कोण होता, फादर ऑफ केमिस्ट्री होता. तर आता हा जो आहे लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन, प्रोपोर्शन, प्रोपोर्शन म्हणजे काय, प्रपोर्शन म्हणजे प्रमाण. लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन, French chemist, the name is Joseph Proust. Joseph Proust, Proust, काय म्हणाव, Proust, Joseph Proust यांनी हा लॉ पुट फोर्थ केला, मांडला. यानं पण परफॉर्म केले. ही परफॉर्म द एक्सपेरिमेंट ऑन 2 सॅम्पल्स.
2 सॅम्पलवर यानं अभ्यास केला. ही परफॉर्म्ड द एक्सपेरिमेंट, परफॉर्म्ड व्हॉट, एक्सपेरिमेंट ऑन 2 सॅम्पल्स, 2 सॅम्पलवर केला प्रयोग. 2 सॅम्पल्स ऑफ क्युप्रिक कार्बोनेट, कोणाच्या? क्युप्रिक कार्बोनेट, क्युप्रिक कार्बोनेट. कॉपर, क्युप्रिक म्हणजे काय? कॉपर. कार्बोनेट म्हणजे काय? CO3 कार्बोनेट, क्युप्रिक कार्बोनेट. फ्रेंच केमिस्ट जोसेफ प्रॉस्ट, जोसेफ प्रॉस्ट यांनी काय केलं? यांनी जाळले नाही, आता हे हुशार होते. अँटॉनी लवेजर जाळत बसले. काय केले त्यांनी? जाळत बसले. पण दॅट वॉज द फादर ऑफ केमिस्ट्री. त्याचा खूप दुसऱ्यामध्ये वाटा आहे. फादर ऑफ केमिस्ट्री, त्याचा दुसऱ्या बऱ्याच रिॲक्शनमध्ये त्यांचा वाटा आहे, खूप मोलाचा वाटा आहे. केमिस्ट्री बनली त्यांच्यामुळे, नसता केमिस्ट्री बनली नसती. यांनी काय केले? आता जोसेफ प्रोस्ट यांनी 2 सॅम्पल घेतले फक्त, 2 सॅम्पल्स ऑफ क्युप्रिक कार्बोनेट. 2 सॅम्पलपैकी 1 सॅम्पल होता नॅचरल. किती सॅम्पल घेतले? किती सॅम्पल? 2 सॅम्पल. कशाचे? क्युप्रिक कार्बोनेटचे. कशाचे? क्युप्रिक कार्बोनेटचे 2 सॅम्पल. 1 सॅम्पल नॅचरल होता. बघा, 1 सॅम्पल काय होता? नॅचरल. नॅचरल म्हणजे कसा? नैसर्गिक होता. आणि दुसरा सॅम्पल होता अदर सॅम्पल घेतली अशी पुढ्या. सॅम्पल माहिती आहे ना तुम्हाला? सॅम्पल नमुना असते, सॅम्पल. तर दुसरा सॅम्पल होता सिंथेटिक होता. दुसरा कोणता होता? सिंथेटिक. 2 सॅम्पल घेतले, एक नॅचरल होता, 1 सॅम्पल वॉज नॅचरल, अदर वॉज काय होता? सिंथेटिक. दोन्ही सॅम्पलमध्ये त्यांना काय आढळलं? की हे जे कंपाऊंड बनायलेत, आपण काय म्हटलो? केमिकल कॉम्पोजिशन इलेमेंटपासून काय बनतो म्हटलं आपण? कंपाऊंड. तर हे जे क्युप्रिक कार्बोनेट कंपाऊंड आहे, तर याच्यामधले इलेमेंट जे आहेत, तर हे इलेमेंटचं प्रमाण, तो प्रमाण कसा असतो म्हटलं यानं? निश्चित प्रमाण असतो, फिक्स प्रमाण असतो. म्हणून त्याला काय म्हटलं? लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन. दोन्ही सॅम्पल घेतले बघा, परत लक्ष इकडं. नॅचरल सॅम्पल आणि कोणता? सिंथेटिक सॅम्पल. इन बोथ द सॅम्पल त्याला काय लक्षात आलं? की इन बोथ द सॅम्पल ऑफ कोणाचा? क्युप्रिक कार्बोनेट. ओके, ही फाउंड दॅट, याला काय लक्षात आलं बघा? ही फाउंड दॅट द इलेमेंट्स आर प्रेझेंट इन, बघा लक्ष द्या, द इलेमेंट, याच्यामधले इलेमेंट आर प्रेझेंट. इलेमेंट कसे प्रेझेंट होते बघा? द इलेमेंट्स आर प्रेझेंट इन डेफिनाइट कंपोजिशन. डेफिनाइट कंपोजिशन. ओके, द इलेमेंट्स आर प्रेझेंट इन डेफिनाइट कंपोजिशन. कशामध्ये व कशामध्ये? दोन्ही सॅम्पलमध्ये, नॅचरलमध्ये व सिंथेटिकमध्ये. ही फाउंड दॅट द इलेमेंट्स आर प्रेझेंट इन डेफिनाइट कंपोजिशन. आणि याचा कंपोजिशन कसा होता? सेम कंपोजिशन. डेफिनाइट लॉ ऑफ कोणता आहे हा? डेफिनाइट कंपोजिशन ऑर प्रपोर्शन. तर डेफिनाइट कंपोजिशन म्हणजे दोघांचा प्रमाण सेम होता. कसा होता ते पहा. स्टेटमेंट नंतर सांगतो. तर क्युप्रिक कार्बोनेट काय म्हटलं आपण? क्युप्रिक कार्बोनेट, क्युप्रिक काय? क्युप्रिक कार्बोनेट. ओके, पहा लक्ष द्या. आता याच्यात काय आहेत? पर्सेंटेज ऑफ, सगळ्यांचा पर्सेंटेज पाहतो आपण. पहिलं पर्सेंटेज ऑफ कॉपर, राईट? पर्सेंटेज ऑफ कॉपर, पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन. ओके, असंच अजून आहे पर्सेंटेज ऑफ पहा काय काय? पर्सेंटेज ऑफ कॉपर, पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन अँड पर्सेंटेज ऑफ कार्बन. 2 सॅम्पल घेतले आपण. जोसेफ प्रॉस्टने किती सॅम्पल घेतले? 2 सॅम्पल घेतले. पहिला कोणता होता? नॅचरल. आणि दुसरा कोणता होता? सिंथेटिक.
सिंथेटिक म्हणजे बनवलेला, सिंथेटिक म्हणजे काय केलेला, बनवलेला, आणि नॅचरल म्हणजे नैसर्गिक. तर यांना पर्सेंटेज असा भेटला, पहिल्या याच्यामध्ये पर्सेंटेज 51.35 आणि याच्यात बी किती भेटलं, 51.35% प्रमाण नॅचरलचा आणि सिंथेटिकचा दोघाचा बी. फाउंड दॅट द इलेमेंट्स आर प्रेझेंट इन सेम ऑर डेफिनाइट. द इलेमेंट्स आर प्रेझेंट इन कसं होतं, सेम ऑर डेफिनाइट, यू कॅन टेल इट सेम कंपोजिशन. ओके, द इलेमेंट्स आर प्रेझेंट इन कसा कंपोजिशन होता याचा, सेम. बघा 51.35 51.35, हा 35 आहे तर इकडे लिहायचं 38 पॉईंट, याचा 51 लिहिलं 91 लिहायचं, असं लक्षात ठेवा. 51 आहे तर किती, 91. 35 आहे तर हा पण किती असेल, 38.91%. ऑक्सिजन, ऑक्सिजनचं प्रमाण बघा काय, व्हॉट इज द प्रमाण ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजन होतं प्रेझेंट 9.74% आणि हा पण किती होता, 9.74%. ऑक्सिजनचं प्रमाण 9.74. ठीक आहे. तर याचा स्टेटमेंट, फायनली यानं स्टेटमेंट काय केला ते इम्पॉर्टंट असते. व्हॉट ही स्टेटेड, लॉ ऑफ डेफिनाइट प्रोपोर्शन और लॉ ऑफ, यालाच काय म्हटलं, लॉ ऑफ डेफिनाइट प्रोपोर्शन, और इट इज ऑल्सो कॉल्ड एज प्रोपोर्शनलाच काय म्हटलं आपण, कंपोजिशन. काय म्हणावं त्यालाच, कंपोजिशन. ठीक आहे. तर यांना स्टेटमेंट लिहिला लास्टला, इट इज स्टेटेड आहेस, स्टेटमेंट महत्वाचं आहे. आता सांगितलेला परत, ए गिव्हन कंपाऊंड, कोणताही कंपाऊंड असू द्या, ए गिव्हन कंपाऊंड ऑलवेज कंटेन, ए गिव्हन कंपाऊंड ऑलवेज कंटेन्स सेम नंबर ऑफ इलेमेंट, ऑलवेज कंटेन्स सेम इलेमेंट. बघा याच्यात बी इलेमेंट कॉपर, नॅचरलमध्ये बी कॉपर, सिंथेटिकमध्ये पण कॉपर, सेम इलेमेंट. द गिव्हन कंपाऊंड ऑलवेज कंटेन सेम इलेमेंट, ऑलवेज कंटेन, नेहमी, ऑलवेज कंटेन. ए गिव्हन कंपाऊंड ऑलवेज कंटेन, काय कंटेन करते, सेम इलेमेंट इन डेफिनाइट, कसं असते हे, इन डेफिनाइट कंपोजिशन और प्रपोर्शन, इन अ डेफिनाइट प्रपोर्शन, इन अ डेफिनाइट व्हॉट, प्रपोर्शन. याला तुम्ही प्रपोर्शन म्हणा किंवा कंपोजिशन म्हणा. इन डेफिनाइट प्रपोर्शन पण कसा, बाय वेट, बाय कशाने असतो, बाय वेट, वजन असेल याचं. ए प्युअर कंपाऊंड ऑलवेज कंटेन सेम इलेमेंट इन डेफिनाइट प्रपोर्शन बाय वेट. हा लॉ झाला, काय झाला, लॉ ऑफ डेफिनाइट कंपोजिशन, और इट इज ऑल्सो कॉल्ड एज लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन, किंवा यालाच काय म्हणतात, कंपोजिशन. तर सेकंड लॉ समजला हा, स्टेटमेंट गिव्हन कंपाऊंड, कोणताही कंपाऊंड. असाच आपण दुसरा उदाहरण कोणताही घेऊ शकतो आपण, वॉटर, कोणताही वॉटर घ्या तुम्ही, पाणीचं घ्या, नदीचं घ्या, समुद्राचं घ्या, नळाचं घ्या, कुठलंही, तळ्याचं घ्या, मळ्याचं. तर या सगळ्यामध्ये काय असते, हायड्रोजन आणि ऑक्सिजनच असते, है ना. या सर्वांमध्ये काय असतो, हायड्रोजन व ऑक्सिजनच असतो, आणि त्याचं प्रमाण कसं असतो, फिक्स असतो, 1:2. काय असतो प्रमाण, 2:1. हायड्रोजन असलं तर, ऑक्सिजन असलं तर 1:2. कुठलाही वॉटर असू द्या, राईट. वॉटर, बिस्लरी वॉटर, ॲक्वा, फेना, अजून काय काय असते वॉटर, नळाचं पाणी, जारचं पाणी, सगळ्याचं काय असतो, कंपाऊंड, गिव्हन कंपाऊंड. लक्ष द्या परत, गिव्हन कंपाऊंड, वॉटर काय, गिव्हन कंपाऊंड. गिव्हन कंपाऊंड ऑलवेज कंटेन सेम इलेमेंट. वॉटर कोणताही घ्या, इलेमेंट बदलणार का, दुसरे नाही येणार. कंपाऊंड, वॉटर कंपाऊंड, लक्ष द्या, वॉटर काय, कंपाऊंड. गिव्हन कंपाऊंड ऑलवेज कंटेन सेम इलेमेंट इन डेफिनाइट प्रपोर्शन बाय वेट. कसे असतात, इन डेफिनाइट प्रपोर्शन. डेफिनाइट हा शब्द महत्वाचा आहे. प्रपोर्शन कसा असतो, डेफिनाइट प्रपोर्शन बाय काय असतो, वेट. गिव्हन कंपाऊंड ऑलवेज कंटेन सेम इलेमेंट इन डेफिनाइट प्रपोर्शन बाय वेट. इन डेफिनाइट प्रपोर्शन बाय वेट, त्याला काय म्हणतो आपण, दॅट इज कॉल्ड एज व्हॉट, लॉ ऑफ डेफिनाइट
प्रपोर्शन और कंपोजिशन, यालाच काय म्हणावं, और कंपोजिशन. ओके, वी विल स्टॉप हिअर टुडे. 2 लॉ झाले आपले, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास आणि लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन. तिसरा लॉ आपण उद्या पाहूत, मल्टिपल प्रपोर्शन आहे, गे-लुझियाक लॉ आहे, अजून अवोगॅड्रोचा लॉ आहे. असे 5 लॉज आहेत की ज्यांनी लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन बनवलं. 5 लॉ गव्हर्न केले, त्याला काय म्हटले, लॉ ऑफ कॉम्बिनेशन, लॉ ऑफ केमिकल कॉम्पोजिशन. म्हणजे जेव्हा मॅटर, केमिकल मॅटर असते, मॅटर कंबाईन होते मॅटर, तेव्हा लॉज बनतात. खूप महत्त्वाचे आहेत ह्या, इझी घेऊ नका, सोपे समजायला सोपे आहेत हां, पण याचा विचार खूप लांबचा विचार आहे आणि खूप बेसिक आहे हा. ओके, सो वी विल स्टॉप हिअर टुडे. थँक्यू. ओके, टुमॉरो वी विल सी अदर लॉज. ओके ओके ओके, बनवायचं.